ऊसाची कांडी लागवड केलेली आहे, परंतु उगवण खूपच लेट आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय करावं? चला तर पाहूया. सुरुवातीला तुम्हाला ऊस कांडी लागवडीनंतर उगवण लेट होण्यामागची कारणं समजून घेणं गरजेचं आहे. कारण जसं की लागवडीसाठी खूप जुनी कांडी वापरणं, जमिनीमध्ये सतत पाण्याचा ओलावा असणं किंवा कडाक्याची थंडी पडणं. कांडीला जर खालून बुरशीचा प्रादुर्भाव असेल तरी देखील उगवण तुम्हाला त्या ठिकाणी कमी झालेले दिसून येते. किंवा तुम्ही जर जमिनीची मशागत चांगली केली नसेल, जमीन खूपच घट्ट असेल तरी देखील त्या ठिकाणी उगवण लेट होऊ शकते. तर यासाठी आता करायचं काय? बघा, लागवडीनंतर 5 ते 6 दिवसानंतर तुम्हाला रँडमली 1 एकरामधून 4 ते 5 कांड्या उकरून पाहायच्या आहेत. जर कांडी पांढरी असेल तर फक्त उगवण स्लो आहे, काळजी करण्याची काही अडचण नाही. परंतु कांडी जर त्या ठिकाणी लाल किंवा तपकिरी झालेली असेल, सडलेली असेल, तर नक्कीच त्या ठिकाणी बुरशीचा प्रादुर्भाव आहे. समजा सुरुवातीला बुरशीचा प्रॉब्लेम जास्त असेल तर तुम्हाला ट्रायको 1 लिटर आणि सुडो 1 लिटर 200 लिटर पाण्यातनं 1 एकरसाठी आळवणीच्या माध्यमातून वापरायचं आहे. आणि समजा लागवडीनंतर 10 ते 12 दिवसानंतर तुम्हाला उगवण खूपच कमी दिसत असेल किंवा ती 40% आतमध्ये असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तात्काळ रोपांची पुनर्लागवड करणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी सर्वात महत्वाचा रोल असतो तो म्हणजे पाणी साचणार नाही किंवा पाण्याचा अतिरेक होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि ऊस कांडी लागवडीमध्ये उगवणीचे एक सूत्र लक्षात ठेवा की उन्हाळ्यामध्ये कांडीची उगवण तुम्हाला 5 ते 7 दिवसामध्ये दिसू शकते, परंतु हीच उगवण थंडीच्या कालावधीमध्ये तुम्हाला 10 ते 15 दिवसापर्यंत गेलेली दिसून येईल. त्यामुळे काळजी करण्याचं काहीही कारण नाही. प्लॉटचं फक्त चांगलं निरीक्षण करा आणि त्यानुसार उपाययोजना करा. धन्यवाद.